मराठी साहित्य क्षेत्रातला उत्कृष्ट पुरस्कार समजला जातो तो साहित्य अकादमी पुरस्कार आणि यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे कृष्णात खोत सरांच्या रिंगाण या कादंबरीला। कोल्हापूरपासून खरं तर सुरुवात झाली सरांच्या साहित्याची आणि ती आता दिल्लीपर्यंत थेट येऊन पोचलेली आहे। सर, पहिली प्रतिक्रिया कसा होता हा प्रवास? पन्हाळा तालुक्यातल्या एका गावापासून थेट राजधानी दिल्लीपर्यंतचा प्रवास। मला आनंद होतो ह्या प्रवासाबद्दल। मी एका अतिशय ज्याला पोस्ट नाही ज्या गावाला अशा निकमवाडी गावामध्ये मी जन्माला आलो। अतिशय 400 ते 500 लोकसंख्येचं गाव आहे आणि आजही ते काय फारसं वाढलेलं गाव नाही। पन्हाळ्याच्या पायथ्याला कोल्हापूर जिल्हा आपण सदन मानतो, पण त्या जिल्ह्यामध्ये अशी निर्धन गावं आहेत, त्यापैकी ते निकमवाडी गाव एक आहे आणि त्या गावामध्ये कोणतीही शैक्षणिक परंपरा नाही, कोणती साहित्यिक परंपरा नाही। अशा घरामध्ये मी जन्माला आलो आणि साहित्य वाचत आणि त्या वाचनातून मी लिहायला लागलो आणि वाचताना जे लिहिलं आणि गावठाणपासून ते रिंगाणपर्यंतचा प्रवास हा अतिशय खूप महत्त्वाचा प्रवास मला वाटतो। आणि मी ज्या कळे विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज कळेमध्ये सर्व्हिस करतो त्या ठिकाणचं ग्रंथालय मला ह्यासाठी खूप उपयोगी ठरलं आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला असं वाटतं की माझ्या कादंबरीला जो या वर्षीचा 2023चा अतिशय मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्याबद्दल मला खरंच आनंद होतो आहे की आपण जे काहीतरी काम करतो त्याला कोणतरी प्रशस्तीपत्र देतं आणि केंद्रीय प्रशस्तीपत्र मिळतं, ही गोष्ट खूप मला आनंदाची वाटते। सर, रिंगाण हा शब्द ग्रामीण भागात प्रचलित आहे, पण मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल की काय नेमका विषय मांडलेला आहे तुम्ही या कादंबरीमध्ये? हां, रिंगाणमध्ये एक म्हैस, आपण जनावरं सगळी पाळणारी माणसं आहोत की काही पाळीव जनावरं आपण असतो, ती पाळीव जनावरं एका अभयारण्यग्रस्त लोकांनी पाळलेली ही जनावरं ज्यावेळी त्यांचं पुनर्वसन होतं त्यावेळी त्यांना जी भाकड जनावरं असतात ती सोडून देतात, परंतु तीच ज्यावेळी त्या जंगलामध्ये जातात ती जंगली बनतात आणि त्यांना ज्यावेळी दूध दुभतं ते द्यायला सुरू करतात आणि त्यावेळी त्यांना परत न्यायचा जो प्रवास आहे तो प्रवास हा खरं तर एक कथा आहे ती देवापाची आणि त्याची। खरं तर ही मानव आणि निसर्ग याच्यातला संघर्ष आहे, तो देवापा हा मानवाचं प्रतीक आहे, अखिल मानवजातीचं तो प्रतीक आहे आणि म्हैस त्यातली जी आहे मुदीवाली म्हैस आहे ती इथल्या निसर्गाचं प्रतीक आहे। मला असं वाटतं निसर्गाचा आणि मानवाचा हा झगडा हा आदिम काळापासून आहे। आपण जी म्हैस आहे ती आदिमतेकडे जाते आहे, निसर्ग आपल्याला आदिमतेचं भान देतो आहे, हे मानवाला आदिमतेचं भान कधी येईल असं मला वाटतं आणि त्यातून हे वर्तुळ आहे आणि हे वर्तुळ करत असताना आपल्याला युद्धच करावं लागेल। आता परत आपल्याला जर रिव्हर्स जायचं असेल, जशी म्हैस ती रानटी ती पाळीव झाली होती, ती पाळीवची रानटी होते आहे, तिनं आपलं वर्तुळ पूर्ण केलं आहे, मानवाला देखील आज ना उद्या असं वर्तुळ पूर्ण करावं लागेल। हा उत्क्रांतवादाचा सिद्धांत आपण म्हणतो, तो उत्क्रांतवादाचा सिद्धांत आपण मानता आपण नवउत्क्रांतवादाकडे आपण जाऊ आणि नवउत्क्रांतवाद उद्याचा असा असेल की तो उलटा प्रवास असेल आणि आपण आदिमतेकडे जाऊन असं रिंगाण हे पूर्ण करेल असं मला वाटतं। सर, शेवटचा एक प्रश्न माझा, ग्रामीण भागापर्यंत आज सोशल मीडिया जाऊन पोचलेला आहे, तरुण पिढी मोबाईलमध्ये गुंग झालेली आहे, कसं बघताय इथून पुढचं साहित्य क्षेत्र कसं असेल असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की त्याच्यावर देखील लिहिणारी खूप मुलं आहेत, चांगलं लिहिणारी मुलं आहेत, परंतु काय होतं की आपली ह्या सगळ्या यांत्रिकतेमुळं काय होतं की कल्पना नावाची गोष्ट संपते आणि ज्यावेळी कल्पना नावाची गोष्ट संपते त्यावेळी आपल्याकडे कथा संपते आणि कथा ज्या समाजातली संपते त्यावेळी समाज हा एका झुंडीच्या स्वरूपात जातो, कारण त्यातली सभ्यता संपते। कथा असेल तर सभ्यता असते, सभ्यता संपली तर झुंड तयार होते, ही जर झुंड अशी तयार झाली तर ती समाजाला किंवा अखिल मानवजातीला ही परवडणारी गोष्ट नाही असं मला वाटतं। आणि म्हणून यांत्रिकतेकडे न जाता भौतिकवादाचाच फक्त न विचार करता आपल्या अनेक गरजा आहेत, आपण त्याचाही विचार करायला पाहिजे आणि फक्त भौतिक गोष्टीचा सातत्यानं विचार न करता आपण ह्या गोष्टी देखील सातत्यानं आपण विचारात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। खरं तर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पूर्ण खोत कुटुंबीय म्हणजे कृष्णात सरांच्या पत्नी आणि दोन्ही मुलं देखील राजधानी दिल्लीमध्ये आले होते, त्यामुळं मराठी साहित्य क्षेत्रासाठी नक्कीच ही एक अभिमानास्पद गोष्ट म्हणावी लागेल की कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावापासून सुरू केलेला खोत सर यांचा हा प्रवास आता दिल्लीपर्यंत येऊन पोचलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।